हाय हॅलो मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळचे काम आवरून झाले, फ्रेश झाले, लगेच किचनमध्ये आले. आज चतुर्थी होती तर इथं बटाटे उकडायला टाकून दिले. तोपर्यंत भांडे लावून घेतले आणि लगेच साबुदाणा खिचडी बनवून घेतली देवांच्या पप्पांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी. देवांच्या टिफिनसाठी भेंडी बनवली. मला पेरू खूप आवडतो तर एक पेरू कापला, कारण उपास पण होता आज. तर एक पेरू खाऊन घेतला. त्याच्यानंतर थोडासा वेळ झाडांच्या सानिध्यात घातला. झाडांची ग्रोथ पाहिली कशा प्रकारे झालेली. इथं गोकर्णाचा वेल दिसत असेल तुम्हाला, तर एकदम हिरवागतचा असा गोकर्णाचा वेल झालेला होता. तर मला साबुदाणा म्हणजे खायचा खूप जीवावर येतं. तर इथं मी माझ्यासाठी ना साबुदाणे वडे बनवत होते. कोणाकोणाला असे साबुदाणे वडे खायला आवडतात हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. एकदम कुरकुरीत साबुदाणे वडे बनवले. त्याच्यानंतर मग मी ते फराळाचं करून घेतलं. थोडंसं झाडांना खत द्यायचं होतं, तर इथं थोडीशी माती घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं खत ॲड केलं आणि देवांशी तर लिंबुणीच्या झाडाचे लिंब तोडत होता. तर चला, अशा प्रकारे होता आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यांना बाय.